हॅलो फ्रेंड्स, स्पर्धा परीक्षा म्हणजे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत 6 जून 2026 या दिवशीच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओला अजिबात स्किप करू नका. येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी महत्त्वाचे असे चालू घडामोडीवरचे प्रश्न या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. तर चला सुरुवात करूया. खालीलपैकी कोणत्या देशात जगातील पहिली कायमस्वरूपी अंडरग्राउंड अणु कचरा कुंडी म्हणजेच न्यूक्लियर डस्टबिन तसेच डीप जिओलॉजिकल रिपॉझिटरी बांधली जात आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, फिनलँड. फिनलँड या ठिकाणी जगातील पहिली कायमस्वरूपी अंडरग्राउंड अणु कचरा कुंडी बांधली जात आहे. पुढील प्रश्न, जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 5 जून. 5 जून या दिवशी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. या वर्षीची थीम आहे इन्स्पायर्ड बाय नेचर फॉर क्लायमेट फॉर आवर फ्युचर. ही यावर्षीची थीम आहे. बघूयात नेक्स्ट क्वेश्चन. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद म्हणजेच UNSC निवडणुकीत 1992 मध्ये संयुक्त राष्ट्रांचा सदस्य बनल्यानंतर खालीलपैकी कोणता देश आपल्या इतिहासात पहिल्यांदाच 2 वर्षांच्या कार्यकाळासाठी तात्पुरता सदस्य म्हणून निवडून आला आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, किर्गिस्तान. किर्गिस्तान हा देश पहिल्यांदाच 2 वर्षाच्या कार्यकाळासाठी UNSCच्या निवडणुकीत निवडून आला आहे. तर याविषयीचे की पॉईंट्स आपण बघूयात. राजधानी आहे बिश्केक. शासन प्रणाली आहे, हा एक प्रजासत्ताक देश असून सध्या येथे अध्यक्षीय शासन पद्धती आहे. सद्र जपारोव्ह हे सध्याचे अध्यक्ष आहेत. तर किर्गिस्तानची अधिकृत भाषा आहे किर्गिज, ही राज्यभाषा आहे आणि रशियन ही अधिकृत प्रशासकीय भाषा म्हणून तिथे वापरली जाते. चलन आहे किर्गिस्तानी सोम, KGS हे येथील अधिकृत चलन आहे. तर हे होते किर्गिस्तानबद्दल अधिक माहिती. चला पुढील प्रश्न बघूयात. जून 2026 मध्ये कोणत्या राज्याच्या पोलिसांनी बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध ऑपरेशन डेल्टा हंट सुरू केले आहे? तर बरोबर उत्तर आहे या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक सी, गुजरात. गुजरात राज्याच्या पोलिसांनी ऑपरेशन डेल्टा हंट बांगलादेशी नागरिकांविरुद्ध सुरू केले आहे. तर ऑप्शन क्रमांक सी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. बघूयात पुढील प्रश्न. जून 2026 मध्ये भारताच्या अध्यक्षतेखाली पहिली ब्रिक्स भ्रष्टाचार विरोधी कार्यगट म्हणजेच ब्रिक्स अँटी करप्शन वर्किंग ग्रुप याची बैठक कोठे आयोजित करण्यात आली होती? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, नवी दिल्ली. आपल्या भारतामध्ये नवी दिल्ली या ठिकाणी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. तर याच्या ब्रिक्सच्या विषयीची अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. ब्रिक्स म्हणजे ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका या 5 देशांचा मिळून ब्रिक्स ही कमिटी बनली होती. संकल्पना होती ब्रिक. ही संकल्पना 2001 मध्ये गोल्डमन सॅक्सचे अर्थतज्ञ जिम ओ'नील यांनी मांडली होती. स्थापना झाली होती 2006 साली. पहिली शिखर परिषद पार पडली होती 16 जून 2009 रोजी एकातेरिनबर्ग, रशियामध्ये. दक्षिण आफ्रिकेचा समावेश कधी झाला? 2010 मध्ये दक्षिण आफ्रिका या संघटनेत सामील झाला. त्याच्यानंतर याचे नाव ब्रिकवरून ब्रिक्स असे झाले. ब्रिक्सचे अध्यक्षपद 2026. तर 1 जानेवारी 2026 पासून भारताकडे ब्रिक्सचे अध्यक्षपद आहे. संकल्पना काय आहे यावर्षीची? बिल्डिंग फॉर रेझिलियन्स, इनोव्हेशन, कोऑपरेशन अँड सस्टेनेबिलिटी. भारताने आत्तापर्यंत भूषवलेले अध्यक्षपद, भारताने आत्तापर्यंत 4 वेळा या समितीचे अध्यक्षपद भूषवले आहे. 2012 साली, नंतर 2016 साली, 2021 आणि आता 2026 साली ब्रिक्स परिषदेचे भारताने अध्यक्षपद भूषवले आहे. तर ही होती ब्रिक्स विषयी अधिक माहिती. बघूयात पुढील प्रश्न. जून 2026 मध्ये सौदी अरेबियामध्ये भारताचे नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, विपुल. विपुल यांची जून 2026 मध्ये सौदी अरेबियामध्ये भारताचे नवीन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर ऑप्शन क्रमांक बी, विपुल हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. जून 2026 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच ICCने खालीलपैकी कोणत्या देशाचे सदस्यत्व तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहे? तर बरोबर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक बी, कॅनडा. कॅनडाचे सदस्यत्व ICCने तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. तर ऑप्शन क्रमांक बी, कॅनडा हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूयात. भारतीय वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय क्रीडा संघाच्या फिरकी गोलंदाजी
प्रशिक्षकपदी म्हणजेच स्पिन बॉलिंग कोचपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, साईराज बहुतोल्य यांची भारतीय वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर ऑप्शन क्रमांक सी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न, केंद्र सरकारच्या व्हायब्रंट विलेजेस प्रोग्राम अंतर्गत भारत चीन सीमेजवळ लडाखमधील कोणत्या गावाला भारताचे पहिले मॉडेल बॉर्डर विलेज म्हणजेच आदर्श सीमावर्ती गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर बरोबर उत्तर आहे या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक बी, चुमूर. चुमूर या गावाला आदर्श सीमावर्ती गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर की पॉईंट्स बघूयात, म्हणजे अधिक माहिती बघूयात लडाखविषयी. लडाखची निर्मिती झाली होती 31 ऑक्टोबर 2019 रोजी जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना कायद्याअंतर्गत. लडाख हा भारताचा एक स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश म्हणजेच युनियन टेरिटरी बनला आहे. राजधानी याच्या 2 आहेत, लेह उन्हाळी आणि कारगिल ही हिवाळी राजधानी आहे. उपराज्यपाल म्हणजेच लेफ्टनंट गव्हर्नर केंद्रशासित प्रदेश असल्यामुळे येथे विधानसभा नाही. राष्ट्रपतींद्वारे नियुक्त उपराज्यपाल येथील प्रमुख असतात. सध्याचे उपराज्यपाल आहेत डॉक्टर बी.डी. मिश्रा. ओळख, लडाखची ओळख आहे कोल्ड डेझर्ट म्हणजेच थंड वाळवट किंवा लँड ऑफ हाय पासेस उंच खिंडींची भूमी म्हणून लडाखला ओळखले जाते. सर्वात मोठा जिल्हा आहे लेह हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील दुसरा सर्वात मोठा जिल्हा आहे. पहिला आहे कच्छ. भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान हेमिस राष्ट्रीय उद्यान हे लडाखमध्ये आहे. सर्वोच्च शिखर आहे K2, गॉडविन ऑस्टिन आणि सासेर कांगरी ही लडाख पर्वतरांगेतील महत्त्वाची शिखरे आहेत. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.